चला चला गोष्टी ऐकू गोष्टी ऐकू गोष्टी ऐकू चला गोष्टी ऐकू आजीच्या आणि आजोबांच्या छोट्या छोट्या मोठ्यांच्या आजीच्या आणि आजोबांच्या छोट्या छोट्या मोठ्यांच्या. अरे ते छोटी होती ना तेव्हाच्या. चला चला गोष्टी ऐकू. छोट्या दोस्तांनो, आज जी गोष्ट मी वाचून दाखवणार आहे ती लिहिली आहे वैजयंती आजींनी. या गोष्टीचं नाव आहे दिवाळी पूर्वीची आणि आताची. वर्षातला सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी. पूर्वीची असो किंवा आजची असो, दिवाळीचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे सर्वांना मनमुराद आनंद देणे. आनंद घेण्याची साधनं बदलली असतील पण गाभा मात्र तोच आहे, आनंदाचा. पूर्वी जशी राहणी साधी होती तसे सण साजरे करण्याचे विषयही साधे होते. फराळाचे पदार्थ घरीच होत असत. कपडे लत्ते, एखाद्या दागिन्याची खरेदी, सारे बेत आधीपासूनच ठरत. अगदी घ्यायचेच आहेत तर दिवाळीलाच घेऊ असं म्हणून ती खरेदी होई. म्हणजे बायको मुलांना सणाचा आनंद आणि घरधन्याला आपल्या ऐटी ते दिल्याचा आनंद. फटाके हा प्रकार पूर्वीही होताच, फक्त पूर्वी तो मुलांपर्यंत मर्यादित होता. आता तो मोठ्या माणसांमध्येही उतरला आहे, त्यामुळे त्यात भरमसाठपणा आलेला आहे. पूर्वी मुलांची फटाक्यांची मौज मोठी माणसं गमतीने बघत बसत आणि चुकून जर का काही नुकसान झालं तर हसून ते सोडू नाही देत. माझ्या लहानपणी एकदा काय झालं माहिती आहे? आम्ही मुलं ॲटम बॉम्ब उडवत होतो. माझ्या भावाने ॲटम बॉम्बची वात लावली आणि चटकन त्यावर एक पत्र्याचा डबा पालथा घातला. आम्ही बघत होतो. वात जशी पेटली, स्फोट झाला आणि डबा 3 ताड उडाला. समोरच्या हॉटेलच्या काचेवर आपटून काचच फुटली. मालक धावत आला बाहेर. आमच्याकडे त्याने पाहिलं आणि टवकारून डोळे मोठे केले. मग थोडासा हसला आणि मान हलवत आत निघूनही गेला. पण आज जर का असं काही झालं तर काय होईल? मोठ्याने भांडणं, भरपाईची मागणी, अगदी पोलीस खात्यापर्यंत मजल जाईल, होय की नाही? असंच एकदा माझ्या आजोबांनी त्यांचा शर्ट हँगरला लावून खिडकीत टांगून ठेवला होता. काय झालं? समोरच्या बाजूनी एक बाण सू 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 करत आला आणि आजोबांच्या शर्टला आर पार फाडून गेला. शर्टला केवढं तरी मोठं भगदाड पडलं होतं. आजोबांनी शांतपणे हँगरवरचा शर्ट काढला आणि टाकाऊ कपड्यांच्या बॅगेत ठेवून दिला. पूर्वीपेक्षा आज खरं तर लोकांची क्रयशक्ती वाढलेली आहे. कपडे, दागिने, वाहनं आणि इतर चैनीच्या वस्तूंची सुद्धा खरेदी विक्री प्रचंड प्रमाणात होते. हे खरं तर सुबत्तेचं आणि आर्थिक क्रांतीचंच लक्षण आहे आणि ते चांगलंही आहे. हा फार मोठा फरक कालच्या आणि आजच्या दिवाळीत झालेला आहे. दिवाळी येते शरद ऋतूत, जो की सर्वात आल्हाददायक ऋतू आहे. यामध्ये दिवसा चकचकीत ऊन पडतं आणि रात्री स्वच्छ चांदणं. कॅलेंडरची पानं कितीही फडफडत जाओ, निसर्ग आपलं सौंदर्य तसंच निर्माण करतो. आपणही साधनं बदलली तरी दिवाळीचा गाभा, जो की आनंदाचा आहे, तो न विसरता तसाच कायम ठेवूया आणि आनंद देण्याची आणि घेण्याची परंपरा अशीच चालू ठेवूया. धन्यवाद. चला चला गोष्टी ऐकू.